महासागरामध्ये अनेक महापुरुष जन्माला येतात, जे आपल्या तेजाने, कार्याने, कीर्तीने साऱ्या जगाला दिपवून टाकतात. ज्यांनी या भारतात झोपलेल्यांना जागा केलं, जागा केलेल्यांना उठवलं, उठणाऱ्यांना पळ लावलं व पळणाऱ्यांच्या हाती देशप्रेमाचा भगवा दिला, असे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मी राजनंदिनी राजूराजे माझ्या भाषणाला सुरुवात करते. हिंदुस्थानात नंदनवनांचे रणांगण झाले होते, महाराष्ट्रात वनवे पेटले होते, सुखी संसाराचा आकांत झाला होता. महाराष्ट्राचे वैभव वैरांनी पायाखाली तुडवले होते, अतिशय सुंदर मूर्तीच्या ठिकऱ्या ओढू लागल्या होत्या, स्वर्गीय शिल्पकला धडाधड कोसळू लागल्या होत्या, गोग्रासांच्या मेजवान्या ओढू लागल्या होत्या. ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्र कोलात, कल्पतरूंच्या आवारात, चेतना चिंतामणींच्या गावात काय हे भयंकर प्रकार. तारुण्य आणि सौंदर्य महाराष्ट्रातील लेकी सुनांचे अपराध ठरावे काय. कोणी हैवानांनी यावं, त्यांच्या घरात घुसावं, त्यांची मनगटे पकडावी. जनतेचा तो हंबरडा ऐकायला कोणी वाली सुरला नव्हता. दुःखाला क्षितिज राहिले नव्हते, माणुसकीच संपली होती, गोकुळाचं स्मशान झालं होतं. अशातच सह्याद्रीच्या कुशीत शिवनेरीवर रात्रीच्या अंधारात उषःकाल झाला. 300 वर्षाच्या भीषण काळोखानंतर पूर्वा उजळली, उषःकाल झाला. सह्याद्रीला पुत्र झाला, महाराष्ट्राला पुत्र झाला जिजाऊला. म्हणूनच म्हणावेसे वाटते याच अंधारात एक दीप शिवसंस्कृती प्रदीप. मानव वंश स्वरूपला प्रकाशला पुत्र जन्माला शिवनेरीला. न्याय देण्या भूमिपुत्राला, वारसा बळीचा राजाला, शिवबा झाला जिजाऊला. अलीकडे अनेक राजे होऊन गेले, पण जनतेच्या सुखासाठी झटणारा शिवछत्रपती आम्हाला कुठे दिसत नाही. माझी पोरं ऐन तारुण्याच्या काठावर खूप मरतात, पण इंद्रायणीच्या काठावर मरणाला निद्रा छातीने सामोरे जाणारा धर्मवीर संभाजी आम्हाला कुठे दिसत नाही. घराघरामध्ये आया खूप झाल्या, पण शिवबाला घडवणारी जिजाऊ आम्हाला कुठे दिसत नाही. हीच या पिढीची खंत आहे. म्हणून म्हणते, झुंज शत्रूशी देण्यासाठी त्याग केला त्याने सुखाचा. सुताचा, निधी समतेचा न्याय देऊनी विश्वास जिंकला त्याने रयतेचा. शेवटी जाता इतकेच म्हणेन, महाराज तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणात तुळस. महाराज तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणात तुळस. महाराज तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिरांचे कळस. महाराज तुम्ही नसता तर नसते दिसले सुवासिनीच्या भारी कुंकू. मग आया बहिणींच्या किंकाळ्या विरल्या असत्या रानोमाळी. लोकप्रतिनिधींनी, राजकार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजाची लोककल्याणकारी आत्मसात केली पाहिजे, तरच हे रामराज्य शिवराज्य म्हणेन. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. धन्यवाद.